नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, घरात वयानं मोठ्या व्यक्ती असतील तर नक्कीच घराला त्यांचा एक आधार असतो. पण ही मोठी व्यक्ती जशी जशी वयानं मोठी होत जाते, म्हातारी होत जाते, तसं तसं त्यांच्यातलं बालपण डोकं वर काढायला लागतं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असं म्हणतात ना, अगदी तसंच. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. प्राजक्ता कुलकर्णी यांनी त्यांचा अनुभव याविषयी शेअर केलाय. तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. ऐकूया. परवा रात्री सगळीकडे सामसूम झाली आणि रात्री 12 वाजता स्वयंपाकघरात खुडबुड सुरू झाली. बेडरूमच्या दारातून आत स्वयंपाकघरात पाहिलं तर बेबी स्टेप्स टाकत आमची 2 बाळं स्वयंपाकघरात कारभार करताना दिसली. एक बाळ पाणी गरम करत होतं, दुसरं दूध हळद गरम करत होतं. आता हा नेहमीचा नजारा पाहून मी डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपी गेले. तुम्ही म्हणाल, ही बाळं घरात कारभार करतात, यांना झोप तरी कशी येते? येते कारण यातलं एक बाळ आहे वय वर्ष 88 माझ्या सासूबाई आणि दुसरं बाळ आहे वय वर्ष 81 माझी आई. एकमेकीला सांभाळत गुण्यागोविंदानं राहतात. यांचं आयुष्य सुखासीन असं कधी नव्हतं. चांगले समाधानाचे थोडे दिवस पाहिले आणि आयुष्याचे दशावतार पण पाहिले. पण आनंदात सामील व्हायची त्यांची धडपड, हो धडपडच. आपल्या गेलेल्या तरण्या त्याठ्या पोऱ्यांच्या आठवणी मागे टाकून, कटू स्मृती मागे टाकून छोट्या गोष्टीत आमच्या आनंदात सामील व्हायचा प्रयत्न करणं, ही मला खूप या समजूतदार शहाण्या बाळ्यांची धडपडच वाटते. आणि ही धडपड बघून खरंच मन भरून येतं कणवेनं. दोघींचे स्वभाव तसे टोकाचे. एकीला टीव्ही मालिका, वाचन, शब्दकोडी आणि आता मोबाईलवर मालिकांची उजळणी करणं हे वेड, तर दुसरीला अखंड जुनी गाणी ऐकणं, बसवणं, त्याच्यावर चर्चा करणं, स्वयंपाकघरात ओट्यापाशी लुडबुड करणं याचं वेड. दिवसाचं स्वागतच सकाळी ते लवकर टाळ्यांनी करतात. मग दिवस चांगला जाणारच. मग छोटे मोठे व्यायाम करतात, आरोग्यदायी काढे घेतात, मिताहार घेतात, ठराविक वेळेस स्तोत्र पठण, हे त्यांचं सुरू असतं. आयुष्यात इतकी उलथापालथ घडली तरीसुद्धा इतकी श्रद्धा आणि पाय रोवून उभं राहायचं बळ यांना येतं कुठून, हा प्रश्न पडतोच. दोघींचेही आयुष्य सण, रीतिरिवाज, पारंपरिक पद्धतीनं जपण्यात गेलं. माझ्याकडे आल्या. वाढत्या जबाबदाऱ्या आणि वयामुळे कामाचा कमी झालेला आवाका, यामुळे हे सगळं करताना मी एक पथ्य पाळायचा प्रयत्न केला. रीतिरिवाज पाळताना घरातल्यांची हेळसांड होऊ नये, माझी चिडचिड होऊ नये, दुसऱ्याकडून कामाची अपेक्षा न करता माझ्या हातून जेवढं होईल तेवढंच कटाक्षानं करणं, त्यासाठी जितके जमतील तितके शॉर्टकट्स केलेत. सगळ्याच गोष्टी त्यांना पटणाऱ्या होत्या असं नाही, पण ही शहाणी बाळं इथेही समजूतदारपणे वागली. एकाही शब्दानं नाराजी नाही, तक्रार नाही. त्या दिवशी काहीतरी चांगलं हॅपनिंग आहे यातच त्यांनी आनंद मानला. बदललेलं रुटीन स्वीकारताना त्यांना त्रास झाला नसेल का? मुळापासून उपटलेलं रोपटंसुद्धा नवीन ठिकाणी रुजताना पहिल्यांदा मान टाकतंच ना. पण ही बाळं थोडीशी खोडसाळसुद्धा आहे. छोटी आहेत ना, मग कधीतरी रागावून घेतात. रुसवे फुगवे, समजूत घालणं सगळं होतं. पण तसंही त्यांना त्या मूडमध्ये जास्त वेळ राहण्याचा कंटाळा येतो. एका बाळाचा स्वभाव अति काळजी करण्याचा आहे, सतत व्यक्त होण्याचा आहे, तर दुसऱ्या बाळाला व्यक्त व्हायचंच कळत नाही. आपल्याबद्दल याच्या काय भावना आहे याचं कोडं पडावं, ना चेहऱ्यावर दिसतं ना बोलण्यात येतं. पण सणावाराला पाया पडताना पायाला नमस्कारासाठी हात लावला की सगळ्या भावना मनाला न जुमानता बाहेर येतात. बाळं कुशीत शिरतात. आपण तापानं फणफणल्यावर एक बाळ सतत येऊन अंगाखांद्यावर हात फिरवतं आणि दुसरं बेडरूमचं दार किलकिलं करून हळूच येता जाता डोकावून बघतं. मग मात्र जाणवतं, आता या 2 बाळांची घालमेल जास्त वेळ होता कामा नये, लवकर बरं व्हायला हवं. यांच्या या बेबी स्टेप्स आमच्या घरात पडत राहणं, हीच आमची समृद्धी आम्ही मानतो. आणि आम्ही खरंच श्रीमंत आहोत असं मनापासून वाटतं.
म्हणूनच श्रोते हो, घरामध्ये बेबी स्टेप्स टाकणारी ही मोठी बाळं, त्यांना जपूया, त्यांचा आनंद जपूया. कारण त्यांच्या आनंदातच आपला आनंदही सामावलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.